मला वाटतं की उंगली करायला संजय राऊताला औरंगजेब फॅन क्लबनी सांगितली होती। त्याच्यामुळे औरंगजेब फॅन क्लबनी राज ठाकरेंवरती सुपाऱ्या फेकून जी उंगली केली त्याचे पडसाद ठाण्यामध्ये शेण फेकून आणि नारळ फेकून झाले। त्यामुळे प्रथम चूक कोणी केली आणि प्रथम उंगली कोणी केली हा विषय महत्त्वाचा आहे। राज ठाकरे साहेब देखील एक या राज्याचे नेते आहेत, त्यांचे स्वतःचे पदाधिकारी आहेत, ॲग्रेसिव्ह पदाधिकारी आहेत, त्यांना मानणारा गट आहे। त्याच्यामुळे राज ठाकरेवर केलेल्या कृत्याचा त्याच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला त्याचं मी समर्थन करत नाही, परंतु ॲक्शनला रिॲक्शन ही येणारच हे संजय राऊतांनी समजून घ्यायला हवं। नाही, मला वाटतं की संजय राऊत सारख्या भुक्कड माणसावरती पत्रकार परिषद फार वेळ चर्चा करायला नको। संजय राऊत काय बोलतो त्याला फार जास्त आम्ही महत्त्व देत नाही, कारण संजय राऊताचं महत्त्व स्वतःच त्यांनी त्याच्या नेत्याचं दिल्ली तख्तावर नेऊन कमी केलेलं आहे। ज्या उद्धव ठाकरेंना घालिक लोटांगण वंदीनं चरण करायसाठी सोनिया गांधीकडे, राहुल गांधीकडे, प्रियंका गांधीकडे, केजरीवालच्या घरी जावं लागतं, ज्या मातोश्रीचा एक वेळ दरारा होता की कैलासवासी शिवसेना प्रमुखांसाठी या देशातले नेते त्यांच्याकडे येऊन त्यांचा आशीर्वाद घेत होते, त्यांच्या सुपुत्राला आज दिल्ली दरबारी जाऊन 3-3 दिवस राहावं लागतंय। आणि हे कोणामुळे घडतंय तर हे संजय राऊतामुळे घडतंय। त्यामुळे संजय राऊतांनी जी शिवसेनेची पद घालवली, ज्या संजय राऊतांनी उद्धव ठाकरेला घालिंग लोटांगण करायला लावलं, त्या संजय राऊतावरती फार वेळ बोलणं मला वाटतं योग्य नाही। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।